23 तारखेला जिल्हा कृषी अधीक्षकांकडे आंदोलन केलं, तेव्हा तुम्ही लेखी दिलं 7 दिवसात करतो. इंदोरे साहेबांनी पत्र दिलं, सर हे तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या पत्रावर रिस्पॉन्स देतो, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पत्रावर काय रिस्पॉन्स देणार आहे? म्हणून मी आज तुम्हाला शेवटचं इंटिमेशन देतो, नाही तर तुम्हाला मी कोंडल्याशिवाय सोडणार नाही. बिलकुल तुमच्या ऑफिसमध्ये येऊन कोंडेल आणि तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याला विम्याची माहिती भेटणार. एवढं लक्षात ठेवा. 7 दिवसाच्या सर आम्ही आत्मदान आंदोलन करणार, सामूहिक सर्व शेतकरी. 16,000चं काय झालं आणि सांगा की तुम्हाला रूम मध्ये बांधायचं का, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला बांधायचं का? एक तर तुम्ही ऑफिस बंद करून ठेवले, आम्हाला उठसूट त्या कृषी अधिकाऱ्याकडे जावं लागते. ऑफिस बंद करून ठेवले या लोकांनी. ऑफिस करून का खोलणार नाही? सर तुम्ही शेतकऱ्याला सांगून नाही राहिले का तुमची तक्रार का रिजेक्ट केली? 12,000 तक्रारी तर सर यांनी येलो मोजाच्या तक्रारी असल्यामुळे रिजेक्ट केल्याचं म्हटलं आहे त्याच्यातले. परंतु ऍक्च्युअल मध्ये शेतकऱ्यांनी तक्रार करताना ही पावसाने नुकसान झाल्याची केलेली आहे. यांच्या प्रतिनिधींनी चौकशी करताना, पंचनामा करताना त्याच्यावरती येलो मोजाची नोंद घेतलेली आहे. ती आमची चुकी नाही ना, ती शेतकऱ्याची चुकी नाहीये, ती याच्या कंपनीची चुकी आहे. आणि यांना विचारलं तर म्हणजे आमच्या कंपनीचा प्रेशर आहे. मग आम्ही त्या शेतकऱ्यांना आत्महत्याच करत राहतो. प्रेशरचा विषय, प्रेशरचा काय विषय? तुम्ही जे खरं स्पष्टीकरण द्या तुम्ही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.